पावसाचं वाया जाणारं पाणी साठवून त्याचा वापर केला गेला तर सुमारे 65% पेयजलाची बचत होऊ शकते। हे ठाणे जिल्ह्यातल्या नवघर माणिकपूर नगरपालिकेनं प्रत्यक्ष प्रयोगांती सिद्ध केलं आहे। आपल्या या प्रकल्पाच्या जनजागृतीसाठी नगरपालिकेनं आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असं एक माहिती केंद्रही सुरू केलं आहे। अशा प्रकारचं माहिती केंद्र सुरू करणारी नवघर माणिकपूर ही देशातली पहिली नगरपालिका ठरली आहे। मुंबईसारख्या महानगरामध्ये अब्जावधी रुपये खर्च करून महापालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा केला जातो। हे अत्यंत किमती पाणी नागरिकांकडून पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठीही वापरलं जातं आणि या मौल्यवान पाण्याचा अपव्यय होतो आहे। त्यातच मुंबईत मुबलक पावसानं आपल्याला चारही बाजूंनी वेढून घेतलं तरी पिण्यासाठी मात्र पाणी नसतं, अशी ही परिस्थिती ओढवते। ही परिस्थिती ओढवते ती पावसाच्या पाण्याची योग्य साठवणूक न केल्यामुळे आणि मग याच अपव्ययातून पाणी टंचाईसारखी समस्या उभी राहते। या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या नवघर माणिकपूर नगरपालिकेनं रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पर्जन्य जलसंचयन हा प्रकल्प सुरू केला आहे। पावसाचं वाया जाणारं पाणी साठवून त्याचा वापर केला तर सुमारे 65% पेयजलाची बचत होऊ शकते, हे या प्रकल्पातून सिद्ध झालं आहे। या प्रकल्पाची माहिती जनसामान्यांना व्हावी या उद्देशानं नगरपालिकेनं एक अत्याधुनिक माहिती केंद्र सुद्धा सुरू केलं आहे। या केंद्राद्वारे छोट्या स्वतंत्र घरापासून बहुमजली इमारती तसंच बहुउद्देशीय संकुल प्रकल्पांमध्ये पर्जन्य जलसंचयन करण्याची परिपूर्ण माहिती अतिशय सोप्या पद्धतीने दिली जाते। त्यासाठी विविध प्रकारच्या इमारतींची मॉडेल्स, सीडी, डीव्हीडी, पुस्तकं याबरोबरच दृकश्राव्य माध्यमाचाही कौशल्यपूर्ण वापर करण्यात आला आहे। एका वेळी 25 ते 30 व्यक्तींना मार्गदर्शन देता येईल अशा सुविधायुक्त सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे। माणिकपूर इथल्या जुन्या तलावाच्या काठावर बांधलेल्या पालिकेच्या बहुमजली इमारतीत असाच प्रकल्प साकार करण्यात आला आहे। या प्रकल्पाअंतर्गत पावसाळ्यात इमारतीच्या छतावर पडणारं पाणी मोठ्या टाकीत साठवलं जातं। हे साठवलेलं पाणी स्वयंचलित यंत्रणेद्वारे गच्चीवरच्या टाकीत चढवलं जातं आणि या पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त अन्य सर्व कामांसाठी केला जातो। सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने ही योजना खर्चिक असली तरी भविष्यातली पाण्याची तीव्र समस्या लक्षात घेता भविष्यासाठी ती लाभदायकच ठरणार आहे। पावसाचं वाया जाणारं पाणी आहे ते पाणी संचयन केल्याने लोकांना देखील त्याचा फायदा होणार आहे, कारण पिण्याचं पाण्याचं बिल जे नगरपालिकेला द्यावं लागतं ते बिल देखील कमी होईल आणि त्या दृष्टीने पाण्याची बचत देखील होईल। ह्या दृष्टीने लोकांना प्रवृत्त करायचं आहे आणि त्या दृष्टीने टॅक्समध्ये काही सवलत देता येईल याचा नगरपालिका विचार करणार आहे। जनजागृतीसाठी सुरू केलेल्या या माहिती केंद्राचा उपयोग प्रत्येकानं सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून करायला हवा। नवघर माणिकपूर नगरपालिकेने हे जे रेन हार्वेस्टिंग सेंटर सुरू केले आहे त्यात नागरिकांना या रेन हार्वेस्टिंग बाबत जे ज्ञान आवश्यक आहे ती देण्याची व्यवस्था इथे केलेली आहे। तर ती नागरिकांना विनामूल्य आम्ही ती पुरवण्याची व्यवस्था केलेली असून ज्यांना याचा उपयोग करायचा असेल त्यांनी महाराष्ट्रातील किंवा अन्य ठिकाणून जे लोक येतील त्यांनी इथे येऊन त्याची पाहणी करावी। पेट्रोल, डिझेल आणि विजेबरोबरच पाण्याची समस्याही दिवसेंदिवस उग्र रूप धारण करते। अन्य गोष्टींसाठी पर्याय शोधायला संशोधन किंवा मोठा खर्च करावा लागणार आहे, पण पाण्याच्या समस्येवर मात करायला निसर्ग आपल्याला दरवर्षी पावसाळ्यात साथ देतो। गरज आहे ती पाणी साठवण्याच्या योजनेची। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी नवघर माणिकपूर नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती भरत गुप्ता हे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। हे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे नेमकं काय? रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाळ्यात जे आपल्याला पाणी निसर्गाकडून मिळतं, स्वतःची आपली गरज पाण्याची पावसाळ्यातली भागवून उर्वरित 8 महिन्याकरता पाणी आपण आपल्याच जागेत आपल्या परिसरामध्ये साठवून त्याचा वर्षभर वापर करण्याचं जे तंत्र आहे त्यालाच रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात। आणि ही तंत्र भारताचं फार पुरातन पारंपरिक तंत्र असून फक्त त्याचा शब्द बदलल्यामुळे थोडंसं लोकांना तो विषय नवीन वाटतो। हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत झाल्या? हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पहिली गोष्ट कारणीभूत अशी झाली की वसई तालुक्यातली आम्ही लहान असताना असलेली पाणी टंचाई, त्यावेळेला पिण्याच्या पाण्याकरता अगदी रेल्वेच्या इंजिनमधनं कोळशाचे जे इंजिन होतं त्याच्यातनं पाणी मिळवणं, दहिसर ते विरारपर्यंत ट्रेननी येणं, अशा प्रकारे पाणी आम्ही जमत होतो पिण्याचं पाणी। कालांतरानं आमच्याकडे आज वसई तालुक्यात आमदार यतींद्र ठाकूर यांच्या कृपेमुळे भरपूर पाणी आहे, परंतु त्यावेळची असलेली परिस्थिती आणि पद मिळाल्यानंतर मला मिळालेलं इन्स्ट्रक्शन आमदारांकडनं की काहीतरी वेगळं करून दाखव, केवळ पाणी पुरवठा आणि बिलं देत बसू नको लोकांना। ते एक होतं। आपल्यावर ओढवलेली जशी परिस्थिती, असं दुर्भिक्ष जिथे असेल
तिथं असं दुर्भिक्षाला लोकांनी सामोरं जाऊ नये, ते स्वयंपूर्ण पाण्याने व्हावं, हे एक त्याच्या मागचा विचार होता आणि म्हणून हे केंद्र आम्ही बनवलं. हे जे माहिती केंद्र आपण अद्ययावत असं उभारलं आहे, तर ते त्याची नेमकी काय योजना केली? हे माहिती केंद्र जे आम्ही उभारलेलं आहे, या माहिती केंद्रामध्ये वर्षा जलसंचयन म्हणजे पर्जन्याचं जे पाणी होतं ते संचयन कसं करावं, त्याची शास्त्रशुद्ध माहिती आम्ही तिथे देतोय. त्याच्यात वेगवेगळे व्हिडिओ, जवळपास 50 ऑडिओ कॅसेट्स आहेत, पुस्तकं आहेत, ऑडिओ व्हिज्युअल थिएटर टाईप आहे आणि आजच्या जगातल्या इंटरनेट किंवा प्रिंटर, प्रोजेक्टर अशा माध्यमातून आलेल्या माणसांना विनामूल्य, कोणी जो येईल त्याला विनामूल्य आम्ही त्यांना माहिती देतो, त्यांच्या परिस्थितीनुरूप, त्यांच्या गरजेनुरूप. आणि हे उभारलेलं आहे ते केंद्र. या प्रकल्पाची उभारणी नेमकी कशी काय झाली? या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मेन तर हितेंद्र ठाकूर होते. त्याच्या पलीकडे जेव्हा ह्याची गरज नगराध्यक्षांना सांगितली, आमच्या मानकर साहेबांना, मानकर साहेबांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की नाही, असं जर केंद्र होत असेल तर तुम्ही त्याला मदत करा. मग पैशाचा प्रश्न आला. पैशाच्या प्रश्नात तत्कालीन आमचे मुख्याधिकारी राठोड होते. त्यांनी म्हणाले ना 12वी वित्त आयोगातून आपण याच्यात खर्च करू शकतो. तर 12वी वित्त आयोगातून याच्यासाठी आम्ही खर्च केला आणि त्याच वेळेला सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचे सलाउद्दीन सैफी आणि आमचे कन्सल्टंट संदीप अध्यापक यांनी योजना नीट समजावून सांगितली आणि त्याला मूर्त स्वरूप, एकंदरीत सगळ्यांचा संगम झाला आणि मूर्त स्वरूप. आणि बऱ्याच जणांचं सहकार्य यामध्ये, बऱ्याच जणांचं सहकार्यामध्ये खास करून उल्लेख करेन माझे सगळे सभापती, आमच्या नगरपालिकेचे, आमचे सगळे नगरसेवक, तसंच माझा स्टाफ, पाचंगे साहेब, तळेकर वगैरे ही जी मंडळी आहेत, यांनी फार मेहनत घेतली या सेंटरसाठी. हे जे माहिती केंद्र आपण सुरू केलंय त्याचा लाभ आतापर्यंत किती जणांनी घेतला असेल? 14 एप्रिल 2008ला आम्ही माहिती केंद्र सुरू केलं. त्यावेळेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संजय दहाशस्त्र साहेब सदस्य सचिव आहेत ते, आणि सलाउद्दीन सैफी आमदार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि 4-5व्या दिवशी आम्हाला याचा रिस्पॉन्स मिळायला लागला. त्याच्यामध्ये आमचे ते जेवढे बिल्डर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, इव्हन सिडकोचे अधिकारी, विद्यार्थी, आमचे सगळे नगरसेवक, त्याच्याशिवाय आता तर वेगवेगळ्या संस्था, विविध संस्था अप्रोच होत आहेत. सांगायला बरं वाटतंय की ठाणे महानगरपालिकेने आम्हाला पत्र पाठवले की त्यांना आमचं सेंटर बघण्यासाठी त्यांनी अपॉइंटमेंट मागितली आणि लवकरच ते येतात. त्यांचे प्रतिनिधी, अधिक लोकप्रतिनिधी त्याचा अभ्यास करण्यासाठी. आता पर्जन्य जलसंचयन हा जो आपला प्रकल्प आहे, या माहिती केंद्रातून तर आपण माहिती देताच आहात, पण आणखीन जनजागृती व्हावी यासाठी आपण काय करणार आहात? आणखीन जनजागृती होण्यासाठी स्थानिक वर्तमानपत्र किंवा मुंबईची वर्तमानपत्र आणि हे तुमचं सह्याद्री चॅनल, हे आणखीन जनजागृती करण्याचाच प्रकार आहे. आणि त्याच्याशिवाय दुसरे काही चॅनल्स असतील त्यांनाही आम्ही अप्रोच होण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त सामान्य लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचेल, त्याचा उपयोग करता येईल. त्याच्यामध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थाचे संचालक लक्ष्मणराव लटके त्यांनी फार मेहनत घेतली. त्यांनी गोव्यामध्ये महिला बालकल्याणच्या ज्या प्रतिनिधींचा मेळावा होता त्याच्यात ही माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे साधारणपणे 101 नगरपालिकांच्या लोकप्रतिनिधींनी माहिती गेलेली आहे आणि ते लोकही आमच्याकडे आता हे सेंटर बघण्यासाठी, त्याचा फायदा घेण्यासाठी येणार आहेत. साधारण हा प्रकल्प आपल्याला बसवायचा असेल तर किती खर्च येतो? खर्चाचा भाग बघितला तर याच्यामध्ये शास्त्रशुद्ध माहिती पहिली घ्यावी लागते. छत कसं आहे, घर कसं आहे, तुमची गरज कशी आहे, त्याच्यानंतर तिथे जी जमीन आहे पाण्यामध्ये जिथे आपण करणार त्याची माहिती कशी आहे, त्याची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन जर केलं तर आता अतिशय आश्चर्य वाटेल की खेड्यापाड्यात हे 5,000 रुपयापासून ते 18-20,000 रुपयापर्यंत आपण एखाद्या घराला पिण्याचं पाणी वर्षभर देऊ शकतो. तेच शहरामध्ये दुय्यम वापरासाठी, शहरामध्ये दुय्यम वापरासाठी पाणी जास्त लागतंय. पिण्यासाठी पाणी 35% जेमतेम लागतं, दुय्यम वापरासाठी 65% लागतं. तर शहरामध्ये हा खर्च 1.5 लाखापर्यंत जातो. आता एखादं मोठं संकुल आहे जिथे 25-40 बिल्डिंग आहेत, अर्थात त्याला खर्च वाढणार आहे, पण 5,000 ते 1.5 लाख हा खर्च आहे. आता त्यांची गरज कशी आहे? आता शिवकालीन पाणी पुरवठा योजना जी शासनाने केली होती, हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचाच प्रकार आहे. केवळ 18,000 रुपयामध्ये संपूर्ण कुटुंबाला वर्षभर पाणी, पिण्याचं पाणी 18,000 रुपयाच्या त्या योजनेमध्ये त्यांना मिळू शकतं. आणि पुन्हा खर्च नंतर काही करा? पुन्हा खर्च अतिशय कमी, अत्यल्प खर्च, म्हणजे डागडुजीचा जो काय खर्च आहे याला इलेक्ट्रिसिटी वगैरेची गरज भासत नाही त्या शिवकालीन पाणी पुरवठा योजनेमध्ये. तर इलेक्ट्रिसिटीची वगैरे पण गरज भासत नाही. खास करून जर ही योजना खरोखर जर सर्वसामान्यांपर्यंत बदली तर खेडोपाडी किंवा पाड्यांमध्ये टँकर मुक्त खेडीपाडी आपण करू शकतो, शासन करू शकतो. यासाठी काही निधी मिळू शकतो या प्रकल्प? या प्रकल्पासाठी नगरपालिकेच्या पातळीवरती 12वी वित्त आयोगातून आम्ही निधी घेऊन जसं केलं तसं तर आहेच.
त्याच्याशिवाय सहकारी संस्था, बँका यांच्याकडनं लोन मिळू शकतं. आणि आपल्या देशामध्ये इंदोर महानगरपालिका आणि चेन्नई या 2 नगरपालिकांना करामध्ये सूट दिलेली आहे. करामध्ये सूट दिल्या कारणाने त्यांना जे लोकांनी जे पैसे टाकले ते पूर्ण जोपर्यंत फेड होत नाही तोपर्यंत त्यांना हाऊस टॅक्स मध्ये सूट आपल्या सरकारनं तसं करायला पाहिजे. आपल्या सरकारनं हा कायदा केला पाहिजे. तर आज या निमित्ताने चर्चा करण्यासाठी आपण इथे आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि खरोखरच पाणीची इतकी मोठा प्रश्न आहे तो यांनी सुटू शकेल त्याबद्दल आपलं खरोखर अभिनंदन. धन्यवाद.